नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई समर्थ मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 9th क्लास इंग्लिशमधील लेसन नंबर 3.4 थिंक बिफोर यू स्पीक या लेसनचा स्टडी करणार आहोत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लेसन नंबर 3.4 थिंक बिफोर यू स्पीक म्हणजेच बोलण्यापूर्वी विचार करा अशा प्रकारचा छान असा आपण पाठ शिकणार आहोत. मित्रांनो, पाठाला सुरुवात करूया. मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस. मनुष्याने अधिक तर ऐकावे आणि कमी बोलावे असे असावे. दॅट्स इज द वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन बेंजामिन डिझरेली said, nature has endowed man with the 2 ears and 1 mouth. तर मित्रांनो, म्हणून तर थोर जे ब्रिटिश मुत्सद्दी बेंजामिन डिझरेलीने म्हटलेलं आहे की निसर्गाने आपल्याला 2 कान आणि 1 तोंड दिलं आहे. इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोर अँड लिसन लेस ही वुड हॅव 2 माउथ अँड ओनली 1 इयर्स. माणसाने अधिक बोलावे आणि कमी ऐकावे असे असते तर त्याला 2 तोंडे आणि 1च कान दिला असता. इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लॉक हाऊ स्ट्रेंज विथ द 2 माउथ ऑन द 2 साइड्स अँड 1 इयर ॲट द सेंटर. कल्पना करा मित्रांनो की 2 बाजूंना 2 तोंड आणि मध्ये 1 कान कसं दिसलं असतं, आपण किती विचित्र आपण दिसलो असतो याचा तुम्ही कल्पना करू शकता. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक अ फनेल ओपन ऑल द टाइम्स. आणि लक्षात घ्या की कान हे एक प्रकारचे नरसाळ्यासारखे आहेत, कायम उघडे. देअर्स इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. तुम्ही बंद करू शकाल असे दार त्यांना नसते. वेरॅज इफ यू हॅव टू स्पीक इवन 1 सिंगल वर्ड दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 वॉल्स 2 फेन्स. उलट तुम्हाला एक शब्द जरी बोलायचा असला तरी त्याला 2 भिंतीतून म्हणजेच 2 कुंपणामधून जावं लागतं. देअर्स इज अ फर्स्टली द फेन्स ऑफ दिस 2 रोज ऑफ टीथ. पहिले कुंपण दातांच्या 2 ओळी. त्यानंतर देअर इज अ सेकंडली द फेन्स ऑफ द 2 लिप्स. आणि दुसरे कुंपण म्हणजेच 2 ओठांचे. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज द 2 पास. It has to pierce through these 2 walls through these 2 fence. बोलण्यापूर्वी म्हणजेच उच्चारण्यापूर्वी त्याला या 2 भिंतीतून जावे लागते. या 2 भिंती 2 कुंपणे भेदून त्याला जावे लागते. Therefore we must think at least twice before we utter a word. म्हणून शब्द उच्चारण्यापूर्वी निदान 2दा तरी आपण विचार केलाच पाहिजे. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. एक चतुर सुज्ञ माणसाने म्हटलेलं आहे मित्रांनो की न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असतात, परंतु बोललेल्या शब्दांचे तुम्ही गुलाम असतात. Once you have spoken a word you cannot get it back, do what you will. एकदा उच्चारलेला शब्द काही केले तरी तुम्ही मागे घेऊ शकत नाही. Therefore you must be very careful about the word that you speak. आणि म्हणून जे शब्द तुम्ही बोलणार आहात त्यांच्याविषयी तुम्ही अतिशय दक्ष असायला हवं. Once the word has left your lips you will not be able to get it back. तुमच्या ओठातून एकदा शब्द बाहेर पडला की तुम्हाला ते मागे घेता येणार नाही. Words are spoken word. न बोललेले शब्द म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज अ थॉट इन युअर माइंड. म्हणजेच तुम्हाला सांगायच्या असतात पण न सांगता राहून जातात अशा गोष्टी म्हणजे तुमच्या मनातील विचार. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू द वर्ड्स, वन्स द वर्ड हॅव लेफ्ट युअर लिप्स यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. एकदा ते तुम्ही शब्दात मांडलेत, एकदा ते तुमच्या ओठातून बाहेर पडलेत की पडलेत, तुम्ही ते बदलू शकत नाही किंवा थोपवू सुद्धा शकत नाही. अ यंग मॅन went to his spiritual teacher
and said, I have spoken very harsh and unkind word to my friend and he is deeply hurt. एक तरुण मनुष्य त्याच्या आध्यात्मिक गुरूंकडे गेला आणि म्हणाला, मी माझ्या मित्राला अतिशय कठोर आणि निष्ठुर शब्द बोललो आणि तो खूप दुखावला गेलेला आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. त्याच्याबरोबरची माझी मैत्री आता तुटणार अशी भीती मला वाटते. हाऊ कॅन आय मेक अमेंड. त्याचे जे परिमार्जन आहे ते मी कसे करू असं तो त्या गुरूंना सांगतोय. द वॉइस टीचर्स गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. ही सेड टू यंग मॅन, राईट डाऊन ऑन हिज अ पेपर ऑल द हार्श थिंग यू सेड टू हिम. त्या सुज्ञ गुरूंनी त्याला एक कोरा कागद दिला, पेन दिला आणि त्या तरुणाला त्यांनी सांगितलं, त्याला जे जे कठोर शब्द तू बोललास ते सर्व या कागदावर लिहून काढ. द यंग मॅन डीड हॅज ही वॉज टोल्ड अँड शो द पेपर टू द टीचर. तरुणाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे लिहिलं आणि कागद त्यांना दाखवला. नाऊ टिअर अप द शीट ऑफ पेपर into as many small bits as you can, the wise teacher said. आता हा कागद फाड आणि त्याचे जितके बारीक तुकडे करता येतील तितके कर असं चतुर शिक्षकांनी त्याला सांगितलं. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of papers. त्या एका कागदाचे त्वरित 100 तुकडे त्याने केले. Throw the bits out of this window, the teacher told him. खिडकीतून ते तुकडे तू फेकून दे असं गुरूंनी त्या माणसाला सांगितलं. दॅट्स वॉज इझिली डन. इट वॉज अ वाइंडी डे अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच. ते सहज करता आलं मित्रांनो. त्या दिवशी वारा सुटलेला होता. ते छोटे कागदाचे तुकडे दूरपर्यंत विखुरले गेले आणि तो तरुण त्या ठिकाणी पाहतच राहिला. नाऊ गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन, द टीचर्स ऑर्डर हिम. आता गुरूंनी आज्ञा केली, आता रस्त्यावर जा आणि तुला जेवढे कागद गोळा करणं शक्य होईल तेवढे तू कर. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅग. तरुण मनुष्य मागे फिरला. बट दॅट विल बी द डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. पण ते कठीण आहे, अवघड आहे असं तो पुटपुटला. इट विल बी डिफिकल्ट इंडेड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेक्टेड. ते खरंच अवघड आहे पण तू प्रयत्न तर कर असं गुरुजींनी त्याला सुचवलं. द यंग मॅन वेंट आउट. तो तरुण मनुष्य बाहेर गेला. ही रिटर्न हाफ अँड अवर लॅटर एक्झॉस्टेड. अर्ध्या तासाने दमून भागून तो परत आला. ही हॅड नॉट बीन बी एबल टू गेट होल्ड अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. अगदी थोड्या वेळापूर्वी त्याने फाडलेल्या कागदाला एकही तुकडा त्याला मिळवता आलेला नाही. धिस इज व्हॉट हॅपन विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. बोललेल्या उच्चारलेल्या शब्दांचं हे असं होतं, गुरु त्याला म्हणाले. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड अलाउड इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. एकदा तुम्ही शब्द मोठ्याने उच्चारलेत की ते मागे घेणे अत्यंत कठीण होत जातं. देअरफोर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अ अँगर. म्हणून रागाने बोलण्यापूर्वी आधी विचार करायला शिका असं ते गुरु त्याला सांगतायत. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायझेस्ट मेन ऑफ द एनिसंट वर्ल्ड. सॉक्रेटिस हा प्राचीन जगातील अत्यंत सुज्ञ माणसांपैकी एक होता. मेनी वेअर द यूथ whose lives he influenced for the better. त्याच्या प्रभावाने कितीतरी तरुणांची आयुष्य अधिक चांगली झालेली होती. सॉक्रेटिस काउन्सल्ड हिज डिसिपल टू कीप देअर माउथ शट अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. सॉक्रेटिस त्यांच्या शिष्यांना आपले तोंड बंद ठेवण्याचा उपदेश करायचा. जेव्हा अगदी गरज असते तेव्हाच बोला असं तो आपल्या शिष्यांना सांगायचा. ओ वाईज मॅन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज अ राईट टू स्पीक, दे आस्क हिम. पंडित हो, बोलण्याची कोणती वेळ योग्य आहे हे आम्हाला कसं समजणार, त्यांनी त्याला प्रश्न विचारले. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअर सेल्फ द 3 क्वेश्चन
and receive an affirmative answer to each of the three, reply the Socrates. तर स्वतःला 3 प्रश्न विचारल्यानंतर आणि प्रत्येकाचे होकारार्थी उत्तर आल्यानंतर मगच बोलण्यासाठी तोंड उघडा, असं सॉक्रेटिसने त्याला उत्तर दिलं. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन? कोणते ते 3 प्रश्न? द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू? ते बोलण्यापूर्वी आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे हे खरं आहे का? इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरिसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग, इट इज अ बेटर दॅट वी डू नॉट अटर द वर्ड. आपण जे सांगणार आहोत त्याच्या सत्यतेविषयी खरेपणाबद्दल आपल्याला खात्री नसेल तर आपण एकही शब्द न बोलणे अधिक योग्य. व्हेन वी अटर द वर्ड केअरलेसली वी अवरसेल्स बिकम ट्रान्समीटर ऑफ अनट्रूथ. जेव्हा आपण निष्काळजीपणे बेफिकिरीने शब्द उच्चारतो तेव्हा आपण असत्य किंवा खोटे पसरवित असतो. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट अ प्लेझंट? दुसरा प्रश्न विचारायचा तो असा की ते आनंददायक आहे का? मेनी आर द एम्प्टी रिमार्क अँड व्हेन स्टेटमेंट दॅट पीपल मेक अ आयडलनेस टू हर्ट अदर्स. की पुष्कळसे जे लोक असतात ते निरर्थक केलेली जी व्यर्थ विधाने किंवा वक्तव्ये दुसऱ्याला एक प्रकारचं दुखवतात. इट इज अ बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड रिमेन अनस्पोकन. असे दुःखदायक शब्द न बोलणेच अधिकतर योग्य आहे. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट अ युजफुल? सॉक्रेटिसच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा प्रश्न असा आहे की ते उपयोगी आहे का? इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर? आपले वाक्य ऐकणाऱ्याला फायदेशीर आहे का? विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? की आपले शब्द एखाद्याला स्वास्थ्य किंवा शांती देतील का? आर वी लायकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से? ओनली इन दॅट केस शुल्ड वी गो अहेड अँड स्पीक? आपण जे बोलणार त्याने एखाद्याला मदत होण्यासारखी आहे, फक्त अशाच वेळी आपण पुढे व्हावे आणि बोलावे, असं सॉक्रेटिसने त्यांच्या शिष्यांना सांगितलं. मित्रांनो, अशा प्रकारचे बोलण्यापूर्वी विचार करा अतिशय छान अशा प्रकारचा पाठ आपण पाहिलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.